शिवप्रतिष्ठानचे लोक टोप्या घालून प्रचार करतात, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता आलं असतं. कुठल्याही महाविकास आघाडीने नेत्याने घेतलं नाही. आता चोफ्या काय घातल्या, चोफे काय होते, याचं काय होते. प्रश्न असा आहे की वोट दिया ही जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून एक धार्मिक वर्गीकरण करण्याची भूमिका असावी असं फायदा खुशी दिसतं. महायुतीच्या धार्मिक ध्रुवीकरणाला यश आलं असं म्हणता येतं या निकालातून? एकदम नकार देता येत नाही. साहेब, महाविकास आघाडीचं जे काही मताधिक्य कमी कमी सगळीकडे दिसतंय, त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनवर काही ऑब्जेक्शन घ्यायला स्वभाव मिळतो. असं आहे, एकदा आमचा पराभव झाला. पराभव झाला तो की मशीनच्या यंत्रणा निवडणूक आयोगाची याच्या संबंधीचा पुरावा जोपर्यंत आमच्याकडे नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? तुम्ही खचून गेलं दिसत नाही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब, 84 वर्षाचा योद्धा तयार आहे का? असं आहे, आणखी एक 3 आठवडे पार्लमेंटचं सेशन आहे. ते जर संपलं किंवा आपली गाठ पडेल नेहमी. निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्षफुटीनंतर निर्णय लवकर दिले नाही. हे सर्व पाहता लोकशाही कितपत म्हणजे लोकशाहीला धोका आहे की असं आहे, त्याच्यामध्ये शिवसेनेचे एक नेते आणि पार्लमेंटचे सभासद त्यांनी काल आज याच्यावर भाष्य केले आणि त्यांच्याकडून ती अधिक माहिती घेणार. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जर आधीच निर्णय दिला असता तर हे घडलं नसतं, अशा पद्धतीची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. आपण काय याबद्दल सहमत आहात? असं आहे की मी त्यांचं स्टेटमेंट वाचलं, पण त्याचा नक्की याच्यात काय रोल होता न्यायाधीशांचा, त्यांनी उशीर लावला, त्याचे काय परिणाम झाले का याचा मी अभ्यास केलेला नाही. आणि कसं आहे, ज्युडिशरी हिची एक प्रतिष्ठा ठेवावी, त्याच्या संबंधीचं जाहीरपणाने भाष्य करणं शक्यता आमच्यासारख्या लोकांनी टाळावं. साहेब, झारखंडमध्ये हेमंत सोरेनना भयंकर त्रास होऊन सुद्धा चांगली मेजॉरिटी त्या ठिकाणी घेतली. थोडा झारखंडच्या निकालाबाबत काय बोलायला? असं आहे की आजच मला तिकडचे काही सहकारी सांगत होते की एक आणखीन एक याला अँगल आहे असं काही लोक सांगतात. अँगल काय, 4 महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू काश्मीर. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासारखे, त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपकडे गेलं. आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली, महाराष्ट्राची निवडणूक, ही ठरलेल्या महिन्यापेक्षा 1 महिना लेट केली आणि ती लेट केली की झारखंडबरोबर गेली. झारखंडमध्ये काँग्रेसचा यश आहे आणि इथं अपयश आहे. त्यामुळे एक लहानसं राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी, असं काहीतरी एक वेगळा गमतीदार ट्रेंड दिसतो. म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या संबंधी तुम्ही याचं ऑब्जेक्शन घेता, त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तेव्हा हेच मशीन होतं. लक्षात आलं तुम्हाला? महाराष्ट्र ही सोनं देणारी कोंबडी आहे, त्यामुळे ती पाहिजे भारतीय जनता पार्टी. चव्हाण साहेबांची भूमिका आहे, चव्हाण साहेबांना गुरु मानता, उद्या त्यांच्यासमोर आपण काय करणार किंवा तुम्ही त्याचं सगळं राजकारण पाहिलेलं आहे? बाकी काय, जाऊन नतमस्तक व्हायचं आणि आपल्या कामाला लागायचं. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की एक मोठं राज्य भारतीय जनता पार्टीला पाहिजे, छोटं राज्य काँग्रेसला दिलं. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे